यूथ आयकॉन माजी नगरसेवक माननीय श्री सुमित भैया गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अजिंक्य नंदकुमार पाटील, वैभव शिक्षण संस्था, विटा। दर्दींच्या गर्दीत विशाल दादांचे भाऊसाहेब भंडारे यांच्या जयंतीनिमित्त खुमासदार भाषण। काल विटेनगरीच्या औद्योगिक क्रांतीचे प्रणेते द विटा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी चेअरमन कैलासवासी भाऊसाहेब भंडारे यांच्या 92व्या जयंतीनिमित्त विटा तालुका नगर वाचनालयाच्या वतीने साजरी करण्यात आली। या कार्यक्रमास नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांचे प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते सुभाष पाटील, हनुमंत वडवे, विट्याचे ज्येष्ठ नेते गंगाधरप्पा लकडे, विटा बँकेचे माजी संचालक तात्यासाहेब कोरे, बँकेचे व्हाईस चेअरमन उत्तमराव चौथे, साहित्य सेवा मंडळाचे संस्थापक रघुराज मेटकरी, ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांची भाषणे झाली। या प्रसंगी विटा मर्चंट बँकेचे संचालक, सेवक वर्ग, विटे शहरातील मान्यवर मंडळी उपस्थित होती। तत्पूर्वी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, दिलीप किर्दत, शहाजी पांढरे यांनी कैलासवासी भाऊसाहेब भंडारे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले। या प्रसंगी खासदार विशाल पाटील काय म्हणत आहेत ते पहा। मल्हार नागेश उर्फ भाऊसाहेब भंडारेंच्या 92व्या जयंतीनिमित्त विटा तालुका नगर वाचनालय विटा यांच्या वतीनं आयोजित केलेल्या आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते गंगाधर अप्पा, प्रभाकर काका, या संस्थेचे मार्गदर्शक, आमचे मित्र, राष्ट्रवादी तालुका जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब बापू मुळीक, विवेकराव भंडारे, विटा तालुका वाचनालयाचे अध्यक्ष संदीपजी ॲडव्होकेट मुळीक, सुभाष बापू, चंदू बापू, आनंदराव काका, रवी नाना, हेमंत अण्णा, संजू लकडे, अनिल अप्पा बाबर, तात्या कोरे, विनयजी भंडारे, किसन अण्णा, किसन बापू जानकर, अविनाशजी बाबर, विटाचे माजी नगराध्यक्ष आमचे स्नेही नंदू काका, ॲडव्होकेट शानबाग, गजाननराव सुतार, मनोज देवकर, हर्षल लेंगरेचे आमचे पाहुणे, वागल, विलास बापू, सुशांत जी देवकर उपस्थित, रघुराजी मेटकरी, बालकृष्ण यादव, बालचंद्र भैया कांबळे, राम भिंगारदेवे, हरिभाऊ माने, हेमंत रोकटे, भैयाजी रिसवडे, शिवाजीराव हाळुडे दादा, नाव पण राहिले असतील तर माफ करा, पण प्रयास लोक, सर्व उपस्थित पत्रकार बंधू मित्र, काही दिवसापूर्वी माझ्याकडे आता मुळीक बापूने सांगितलं, मुळीक बापू आले आणि त्यांनी विनंती केली की कार्यक्रमाला यायला पाहिजे। त्यांनी म्हटले 5चा कार्यक्रम आहे, म्हणून 5ला मला कोर्टाची तारीख आहे, संपूर्ण निघालो तरी 6-6:30 वाजतील, जरा सांभाळून घ्या। मला वाटलं आता उशीरचा कार्यक्रम आहे म्हटल्यावर ह्या ठिकाणी काय खूप लोक आता थांबलेली नसतील, मात्र आल्यावर निश्चितच आश्चर्य धक्का बसला, चांगला सुखद धक्का बसला की आज सुद्धा ह्या व्यक्तीच्या स्मरणात घेतलेल्या कार्यक्रमासाठी मी उपस्थिती उशिरा देऊन सुद्धा एवढ्या संख्येनं अगदी हॉल भरून बाहेर उभे राहतील एवढी संख्येने तुम्ही ह्या ठिकाणी अजूनही येता। निश्चितच तुमच्या विटेकरांचं आपल्या गावासाठी, आपल्या परिसरातील दिलेल्या योगदान दिलेल्या व्यक्तीसाठी एवढं प्रेम, आदर हा अजूनही तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून दिसतो। आणि अजून ह्याच पद्धतीनं मुळीक बापू प्रत्येक गावातल्या प्रतिष्ठित ज्येष्ठ लोकांचे कार्यक्रम घेतात
आणि तुम्ही हजर राहता ह्याबद्दल सर्वांचे प्रथम मी तुमच्या सर्वांचे विटेकरांचे मी आभार मानतो, तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. कारण ही गरज आहे. ज्यांनी योगदान दिलं, आता प्रत्येक वक्त्यांनी सांगितलं, ज्यांनी योगदान दिलं कुठल्याही अपेक्षेविना दिलं, स्वतःचं घर बघितलं नाही, स्वतःचं कुटुंब बघितलं नाही, ह्यातनं स्वतःसाठी स्वार्थ काहीतरी काढायचा हा हेतू ठेवला नाही, काहीतरी चांगलं करायचं म्हणून केलं, मग शेवटी मिळवलं काय हा कधी कधी प्रश्न येतो. आम्हाला राजकारणात काम करताना कधी कधी प्रश्न करतो, एवढं सगळं करायचं पुन्हा काय? घरदार बाजूला ठेवावं लागते, कधी कधी आर्थिक संस्था चालवायची वाईटपणा घ्यावा लागतो. तर मिळवलं ते हेच मिळवलं की आज एवढ्या वर्षांतर जवळजवळ आज 15-16 वर्ष निधनानंतर सुद्धा त्यांच्या फक्त स्मरणाचा कार्यक्रम घेतला तरी एवढ्या संख्येनं आणि गर्दीपेक्षा दर्दीची गर्दी ह्या ठिकाणी तुम्ही विटेकरांनी ह्या ठिकाणी त्यांच्या, कारण तरुण पिढीला सुद्धा कळलं पाहिजे, आम्हाला सुद्धा कळलं पाहिजे. माझाही खूप सहवास नव्हता, शेवटच्या काही वर्षातच माझे 1-2दा प्रचारानिमित्त 2004-06 आमचे वडील वारले त्यावेळी माझी भेट झाली होती. आता आमच्या आई सांगतात, वडील सांगायचे, आणि कुणी उल्लेख केला तर प्रकाश बापूंनी बापू एक आप्पा कोरिगेशन बॉक्सची फॅक्टरी काढली, कोरोगेटेड बॉक्स, आणि कोरोगेटेड बॉक्सची फॅक्टरी काढल्यावर ते वसंत दादांकडे कसे पैसे मागायला जायचे. दादांनी सांगितलं हे धंदा तू सोडायचं नाही, मग दादांकडे जायचं नाही, मग कुणाकडे जायचं. मग त्यातनं ठरलं की भाऊसाहेब भंडारेंकडे आपण पैसे मागायला जायचे. आणि काही विचार न करता त्यांच्या होतकुरू स्वभावाकडे पाहून त्या ठिकाणी त्यांनी मदत केली. म्हणजे कोणतरी म्हणा वसंतदादाच्या पोराला काय गरज, पण असं नव्हतं त्यावेळी. राजकारण त्या पद्धतीचं नव्हतं त्यावेळेला. नियम, सगळ्या अटी, रिस्क घ्यायची होती, पैसे द्यायचे पण बुडतील का, त्याला जमेल का. आणि ही मदत त्यावेळेला जी केली ती आज सुद्धा, ते कर्ज कधीच फिटलं त्यानंतर किमान 20 वेळा आम्ही कर्ज काढलेत. सगळं फिटलं तरी 2 लाख का असताना आम्ही विटा मर्चंट बँकेचं कर्ज हे काढतो. आता आज बोर्डे साहेब तिथे अध्यक्ष झालेत, आमचे संबंध चालू राहिलेत, पण ते मूळ संबंध निर्माण झाले या विटा मर्चंट बँकेचे वसंतदादा कुटुंबियांचे थेट संपर्क निर्माण झाले ते भाऊसाहेब भंडारे साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झाले. आणि ते संबंध अजूनही, म्हणजे आता सोहम असेल, विनाराव आणि विवेकराव आहेतच, पण आजही तो जो ऋणानुबंध वसंतदादा कुटुंबियांचा ह्यांनी पाळलेला आहे. आता राजकारणात कधी कधी त्यांची अडचण असते, विनाराव कुठल्या पक्षात असतात हे कधी कळत नाही. ह्या येणाऱ्या निवडणुकीत बोलणार पुढे, ह्या नेमक्या येणाऱ्या निवडणुकीत हेमंतांना विनय भंडारे कुणाच्या बाजूला असणार ह्याच्यावर मला अजून संशोधन करावं लागेल. पण आमचा एक अनुभव आहे की वसंतदादा कुटुंबातला कुठलाही व्यक्ती उभारला तर भंडारे कुटुंब हे पूर्णपणे काही विचार न करता आमच्या 100% पाठीशी राहिलेला आहे, राहतो आणि पुढे राहतो. एवढं ऋणांबंध, एवढे स्नेह ह्या 2 कुटुंबांचे तयार झाले. आणि म्हणून त्यांनी मला बोलवल्या, मला जरा एवढं वाईट वाटलं. मी त्यांना बोललो, माझी कोर्टाची तारीख आहे, माझ्यासाठी तुम्ही पुढे ढकलाल का, थोडं 1-2 तास वाढवा, मला हा कार्यक्रम चुकवायचा नाही. कारण ह्या व्यक्तीच्या स्मरणाच्या कार्यक्रमाला येणं हे वसंतदादांचा नातू म्हणून, आणि मी खासदार झालोय नंतरच, पण वसंतदादांचा नातू म्हणून भंडारे कुटुंबियांच्या कार्यक्रमात येणं ही माझी जबाबदारी आहे, ती मी पूर्ण केलीच पाहिजे असं समजून हा कार्यक्रम मी स्वीकारला. तुम्ही माझ्यासाठी थांबला, ह्याबद्दल तुमच्या पुन्हा. या विटा शहरात खूप लोकांचं योगदान आहे आणि सातत्याने, जरी सांगली जिल्हा तिथं त्या ठिकाणी मोठा असला तर विट्याचा विस्तार मोठा होता. विट्यावर जवळजवळ आटपाडी तालुका, कडेगाव तालुका, खानापूर तालुका असा मोठा विस्ताराचा तालुका हा प्रमुख भाग म्हणून विटा शहर आहे. आणि विटा शहराची त्या पद्धतीने प्रगतीही झाली, आर्थिक प्रगती झाली. ह्या ठिकाणी कष्ट करणाऱ्या, पूर्वी हातमाग, यंत्रमाग करणाऱ्या व्यावसायिकांना सुद्धा ह्या ठिकाणी सुरुवातीपासून मदतीची गरज होती. भाऊसाहेब भंडारेंनी त्यांच्या काळात आणि त्यानंतर वेगवेगळ्या बँकांनी त्यांच्या प्रयत्नांना सहकार्य केलेलं आहे. आज तुमच्या परिसरात प्रतिनिधी म्हणून तुमच्या भागातून मला चांगलं मताधिक्य मिळाले, चांगलं मतदान मिळाले. मागच्या वेळी थोडंफार चांगलंच मतदान मिळालं होतं, एवढं प्रतिकूल परिस्थिती. आज तर तुम्ही मला मताधिक्य दिली.
तर ह्या परिसरातील अडचणी त्या यंत्रमाग व्यावसायिकांचे असतील, पोल्ट्री धारकांचे असतील, शहराच्या काही अडचणी असतील, ह्या पूर्ण करण्यासाठी लोकसभेचा तुमचा सदस्य म्हणून मी अहोरात्र झटणार ही मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. जे प्रयत्न भाऊसाहेब भंडारेंचे आणि त्यांच्या सोबतच्या सर्व सहकार्यांचे ह्या विटा शहरासाठी झाले, ते प्रयत्न जे अर्धवट राहिले आहेत, कुठे कामं अर्धवट राहिली, ती पूर्ण करण्याची जबाबदारी मी स्वतः निश्चित स्वीकारेन. ही आमची जबाबदारी आहे की ह्या पुढच्या काळात ह्या विटा शहराला अजूनही महाराष्ट्रात एक चांगलं शहर म्हणून किंवा सांगलीच्या बरोबरीनं कासना हे शहर नेण्याचा प्रयत्न तुम्ही सगळे करतायत. त्या प्रयत्नाला स्थानिक नेतृत्व मदत करतेच, पण सांगली येऊन आमचं प्रयत्न असणार, मदत असणार ही या ठिकाणी मी तुम्हाला देतो. तुम्ही खूप वेळ थांबला त्यामुळे तुमचा मी खूप वेळ घेणार नाही. पण ज्या पद्धतीनं संदीपराव ही संस्था आता पुढे नेतायत आणि असे कार्यक्रम घेतात, प्रत्येक वेळेला तुमच्या ह्या कार्यक्रमाला आम्हाला आवर्जून बोलत जावा. त्या निमित्तानं आम्हालाही ह्या परिसरातील ज्येष्ठ लोक ज्यांनी ह्या परिसरात त्यांचं योगदान दिलं, ह्या शहरासाठी योगदान दिलं, त्यांचं कार्य कर्तृत्व ह्याच्याबद्दल माहिती आम्हालाही मिळते. आम्हालाही मिळाली माहिती आम्ही कुठल्या तरी भाषणातर्फे माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू, आलेल्या लोकांना सुद्धा ती माहिती मिळेल. चांगला उपक्रम तुम्ही राबवता तो तसाच चालू ठेवावा अशी मी तुम्हाला ह्या ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एकदा तुम्ही सत्काराचा जो विषय घेतला, मी मागच्या वेळेस सांगितलेलं की खरं तर प्रथम मला आप्पा सत्काराला बोलवलेलं, मीच आग्रह केला की सत्काराच्या आधी माझा आभार दौरा अजून प्रलंबित आहे कारण मतदारसंघ खूप मोठा आहे. विटा शहरात मतदान झाल्या एक आमची प्राथमिक आभारची बैठक झालेली, जणू का आम्ही निवडून येणार अशा ह्या स्वभावात आम्ही घेतली होती, म्हणून विटा शहर थोडं मागे ठेवलेलं आहे. पण प्रत्येक गावात ह्या निवडून आलेल्या 6 महिन्याच्या प्रत्येक गावचा दौरा, विटातल्या जवळजवळ 2 जिल्हा परिषद गटाचा दौरा संपलेलाच आहे. 1 जिल्हा परिषद गट आणि शहर 2 खानापूर आणि विटा 2 राहिले, तोही येणाऱ्या महिन्याभरात दिवाळीच्या आत आपण पूर्ण करू. ज्या हेतून आपल्याला संपर्क होईल आणि मग तो संपर्क दौरा झाल्यावर निश्चितच तुमचा सगळ्यांचा मी सत्कार स्वीकारणार आहे. तर सत्कार स्वीकाराच्या आधी माझ्या हातातनं काहीतरी तुमच्या विट्यासाठी भरीव काम सुद्धा होईल अशी अपेक्षा ठेवतो. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांनी मला बोलवलं त्यावर तुमचे आभार मानून आपलं धन्यवाद.